श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या स्त्रीच्या घरात ही एक वस्तू असते तिच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते. 90% महिलांना याबद्दल माहिती नाही आणि प्रत्येक गृहलक्ष्मीला ही माहिती माहीतच असावी. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्त्रीची एकच इच्छा असते की आपल्या घरात सुख असावे, समाधान असावे, मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे, पतीच्या कामात प्रगती व्हावी आणि घरात आलेला पैसा टिकावा. पण अनेकदा आपण पाहतो की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. घरात सतत काही ना काही अडचणी येतात, खर्च वाढतो, मनात अस्वस्थता राहते आणि घरातील आनंद कुठेतरी हरवून जातो. अशा वेळी अनेक स्त्रिया देवपूजा करतात, व्रत वैकल्ये करतात, मंत्र जप करतात, पण शास्त्रांमध्ये एका अशा वस्तूचा उल्लेख सापडतो जिचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे आणि ज्या घरात ही वस्तू श्रद्धेने ठेवली जाते त्या घरातून लक्ष्मी सहजासहजी निघून जात नाही. मित्रांनो, ती वस्तू म्हणजे तांब्याचा कलश. होय, साधा दिसणारा पण अत्यंत पवित्र मानला गेलेला तांब्याचा कलश, ज्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये, धार्मिक विधींमध्ये आणि देवी देवतांच्या पूजनामध्ये वारंवार आढळतो. कारण कलश हा केवळ एक भांडे नसून तो समृद्धी, शुभत्व, सात्विक ऊर्जा आणि लक्ष्मीचे प्रतीक मानला गेला आहे. पद्मपुराणात एक कथा सांगितली जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाल्या तेव्हा त्यांच्यासोबत अमृताने भरलेला दिव्य कलशही प्रकट झाला होता आणि त्या दिवसापासून कलशाला समृद्धीचे प्रतीक मानले जाऊ लागले. म्हणूनच कोणतेही शुभ कार्य असो, गृहप्रवेश असो, लग्न असो, सत्यनारायण पूजा असो किंवा देवीचे पूजन असो, सर्वात आधी कलशाची स्थापना केली जाते. आणि माता लक्ष्मीला तांब्याचा कलश इतका प्रिय का आहे यामागे सुद्धा एक अतिशय सुंदर पौराणिक विचार आहे. कारण कलशाच्या मुखाशी भगवान विष्णू, गळ्याजवळ भगवान शंकर, तसेच मुळाशी ब्रह्मदेव आणि त्यामध्ये सर्व पवित्र नद्यांचे वास्तव्य मानले जाते. त्यामुळे कलश म्हणजे संपूर्ण सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे आणि जिथे सृष्टीची ऊर्जा असते तिथे समृद्धी आपोआप आकर्षित होते. महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की घरातील वातावरण घडवण्याचे सर्वात मोठे सामर्थ्य स्त्रीकडे असते. कारण तीच घराची लक्ष्मी असते, तीच घरातील प्रत्येक सदस्याच्या मनात प्रेम, विश्वास आणि आपुलकी निर्माण करत असते. म्हणूनच शास्त्रांमध्ये स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले गेले आहे. अनेक घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही. काही घरांमध्ये पैसा कमी असतो पण समाधान भरपूर असते. यामागचे कारण केवळ नशीब नसून घरात निर्माण होणारी ऊर्जा असते. कारण जिथे सतत तक्रारी, भांडणे, अपशब्द आणि नकारात्मक विचार असतात तिथे लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. एक जुनी कथा सांगितली जाते की एका गावात 2 बहिणी राहत होत्या. दोघींची परिस्थिती सारखीच होती, पण एक बहीण रोज देवघर स्वच्छ ठेवत असे, कलशातील पाणी बदलत असे, तुळशीला पाणी घालत असे आणि कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करत असे. तर दुसरी बहीण सतत नाराज राहत होते, तक्रारी करत असे आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत असे. काही वर्षांनी पहिल्या बहिणीच्या आयुष्यात हळूहळू प्रगती झाली, तर दुसरी मात्र तिथेच राहिली. कारण पहिल्या बहिणीने स्वतःच्या मनातील ऊर्जा बदलली होती. म्हणूनच कलश हा चमत्कार करणारी वस्तू नसून चांगल्या सवयींची आठवण करून देणारा एक आध्यात्मिक आधार आहे, जो स्त्रीला दररोज देवाची आठवण करून देतो आणि तिच्या मनात सकारात्मकता जागृत ठेवतो. विशेषतः शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. त्यामुळे अनेक महिला शुक्रवारी कलशाजवळ तुपाचा दिवा लावतात, कमळाचे फूल अर्पण करतात किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणतात
आणि या कृतीमुळे त्यांच्या मनात श्रद्धा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि घरात एक पवित्र वातावरण निर्माण होते. मित्रांनो, पद्मपुराणात असे वर्णन सांगितले आहे की ज्या घरात स्त्रिया आनंदी असतात, सन्मानित असतात आणि त्यांचे मन दुखावले जात नाही, त्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणूनच केवळ पूजा करून उपयोग नाही, तर घरातील महिलांचा सन्मान होणे तितकेच आवश्यक आहे. अनेक वेळा आपण मोठमोठे उपाय शोधत असतो, पण लहान गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करतो. जसे की घरात पडलेला कचरा, देवघरातील अस्वच्छता, तुटलेल्या वस्तू, सततचा रागराग आणि कटू भाषा. हे सर्व हळूहळू घरातील सकारात्मकता कमी करत जातं, ज्यामुळे सर्वप्रथम घरातील ऊर्जा शुद्ध करणे आवश्यक आहे. जुन्या काळी आजी म्हणायच्या की देवघरातील कलश कधी रिकामा ठेवू नये, कारण रिकामा कलश म्हणजे रिकामेपणा आणि भरलेला कलश म्हणजे समृद्धीचे प्रतीक. त्यामुळे शक्य असल्यास कलशात स्वच्छ पाणी ठेवावे आणि ते नियमित बदलावे. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे कलशाजवळ तांदळाची छोटी रांगोळी करणे, कारण तांदूळ हे अन्नपूर्णेचे प्रतीक मानले जाते आणि अन्नपूर्णा व लक्ष्मी यांचा संबंध अतिशय जवळचा मानला जातो. जिथे अन्नाचा आदर होतो तिथे लक्ष्मीचे वास्तव्य राहते असे मानले जाते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माता लक्ष्मीला अहंकार अजिबात आवडत नाही. म्हणूनच अनेक पुराण कथांमध्ये असे दाखवले आहे की जिथे गर्व वाढतो तिथून लक्ष्मी निघून जाते, पण जिथे नम्रता, दया आणि सेवा असते तिथे ती स्थिर राहते. म्हणूनच जर घरात तांब्याचा कलश असेल तर त्याला फक्त सजावटीची वस्तू समजू नका, तर तो दररोज तुम्हाला आठवण करून देतो की घरात स्वच्छता ठेवा, देवावर विश्वास ठेवा, अन्नाचा आदर करा, कुटुंबाला प्रेम द्या आणि चांगले कर्म करा, कारण हाच खरा लक्ष्मीला घरात टिकवून ठेवण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, कलशाशी संबंधित अशा काही गोष्टी ज्या अनेक महिला नकळत चुकीच्या पद्धतीने करतात आणि ज्यामुळे लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग अडथळ्यांनी भरला जातो असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. आता आपण त्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्या अनेक महिला श्रद्धेने पूजा करत असूनही नकळतपणे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच कधीकधी त्यांना वाटते की इतकी पूजा करूनही आपल्या जीवनात अपेक्षित बदल का होत नाहीत. कारण शास्त्रानुसार पूजेपेक्षा भाव, श्रद्धा आणि आचरण यांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देवघरातील कलश फक्त एखाद्या सणापुरता ठेवणे आणि नंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, कारण कलश हा सातत्याचे प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे तो ठेवला असेल तर त्याची नियमित स्वच्छता, त्यातील पाणी बदलणे आणि त्याला आदराने स्पर्श करणे हे आवश्यक मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची कमतरता, घरात अडचणी किंवा संकटे याबद्दल चर्चा करणे, कारण ज्या घरात दिवसभर नकारात्मक शब्द उच्चारले जातात तिथे नकळतपणे निराशेचे वातावरण तयार होते आणि अशी मानसिकता माणसाला उपलब्ध संधी देखील दिसू देत नाही. गरुड पुराणात एक विचार सांगितला आहे की ज्या व्यक्तीला मिळालेल्या गोष्टींची कदर नसते त्याच्याकडे आलेली समृद्धीही जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच कृतज्ञता हा लक्ष्मीला आकर्षित करणारा सर्वात मोठा गुण मानला जातो. महिलांसाठी एक सुंदर संदेश असा आहे की घरात किती पैसा आहे यापेक्षा त्या पैशाचा आदर किती केला जातो हे अधिक महत्त्वाचे असते. कारण अनेक वेळा आपण अन्न वाया घालवतो, वस्तूंची नासाडी करतो किंवा मिळालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि हाच अपव्यय हळूहळू समृद्धी कमी करत जातो. जुन्या काळी एक प्रथा होती की संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातील स्त्री काही क्षण शांतपणे देवासमोर बसत असे. त्या काही क्षणामध्ये ती घरातील सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करत असे. ही प्रार्थना केवळ धार्मिक कृती नव्हती, तर संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक विचार निर्माण करण्याची प्रक्रिया होती. असे मानले जाते की माता लक्ष्मीला स्वच्छ मन, स्वच्छ घर आणि स्वच्छ व्यवहार प्रिय असतात. म्हणूनच जर एखादी व्यक्ती बाहेरून पूजा करत असेल पण घरातील लोकांशी कटू वागणूक ठेवत असेल तर त्या पूजेचे फळ पूर्णपणे मिळत नाही. एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते की
एकदा माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरत होत्या. त्यांनी अनेक मोठमोठी घरे पाहिली, सोन्या चांदीने भरलेले महाल पाहिले. पण त्या एका छोट्याशा घरात जाऊन थांबल्या, कारण त्या घरात प्रेम होते, समाधान होते, अन्नाचा आदर होता आणि प्रत्येकजण एकमेकांसाठी कृतज्ञ होता. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो की लक्ष्मीला केवळ वैभव नको असते, तर सद्गुणही प्रिय असतात. तांब्याच्या कलशाचे महत्त्व याच कारणामुळे वाढते, कारण तो आपल्याला रोज आठवण करून देतो की जीवनात भरभराट हवी असेल तर फक्त धन नव्हे, तर चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगले कर्म देखील आवश्यक आहेत. मित्रांनो, अनेक महिलांनी आपल्या मुलांना एक सवय लावावी की जेवणापूर्वी अन्नाला नमस्कार करण्याची, कारण अन्नपूर्णा आणि लक्ष्मी यांचा संबंध अतूट मानला जातो. जिथे अन्नाचा आदर होतो तिथे कधीही उपासमारी राहत नाही असे म्हटले जाते. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की सूर्योदयानंतर बराच वेळ घर अस्वच्छ ठेवणे, देवघराकडे दुर्लक्ष करणे किंवा सतत रागाच्या वातावरणात राहणे यामुळे मनाची प्रसन्नता कमी होते आणि प्रसन्नता कमी झाली की निर्णय क्षमता कमी होते, मेहनतीची उर्मी कमी होते आणि प्रगतीचा वेगसुद्धा मंदावतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने लक्ष्मीप्राप्ती म्हणजे जीवनात अशी अवस्था निर्माण होणे की जिथे मन शांत असते, तर आनंदी असते, कुटुंब एकत्र असते, आरोग्य चांगले असते आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळते. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या घरात तांब्याचा कलश ठेवला असेल तर त्याकडे केवळ एक धार्मिक वस्तूप्रमाणे पाहू नका, तर तो तुमच्या घरातील सकारात्मकतेचा, श्रद्धेचा, स्वच्छतेचा आणि समृद्धीच्या विचारांचा रक्षक आहे असे समजा. आणि लक्षात ठेवा, माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी मोठमोठे चमत्कार करण्याची गरज नसते, तर छोट्या छोट्या चांगल्या सवयी, मनापासून केलेली प्रार्थना, कुटुंबावरील प्रेम, अन्नाचा आदर, स्वच्छता आणि कृतज्ञता यांची गरज असते. कारण ज्या घरात स्त्री आनंदी असते, ज्या घरात देवाचा आदर असतो, ज्या घरात प्रेमाने संवाद होतो, ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो आणि ज्या घरात चांगल्या विचारांची संपत्ती असते, त्या घरातून लक्ष्मी कधीच निघून जात नाही असे आपल्या संस्कृतीने हजारो वर्षापासून आपल्याला सांगितले आहे. म्हणूनच आजपासून एक छोटासा संकल्प करा, घर स्वच्छ ठेवण्याचा, देवघर प्रसन्न ठेवण्याचा, तांब्याच्या कलशाचा आदर करण्याचा, अन्नाची नासाडी न करण्याचा आणि प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहण्याचा. कारण कदाचित हाच तो मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायमस्वरूपी नांदू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा आणि व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.